हा अंकाई आहे आणि हा टंकाई आहे. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे रविवार. तर आजचा प्लॅन असा आहे की इथून आम्हाला जायचं आहे अंकाईला. एक मालेगावला स्टॉप घेतो. इथून अंकाई थोडा ट्रकचा आवाज अवॉइड करा. सध्या आम्ही मालेगावपासून 30 किलोमीटर मागे आहे. म्हणजे अजून मालेगावला अर्धा पाऊण तास लागेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही अंकाईसाठी पुढे जाऊ. तर भेटतो तुम्हाला अंकाईमध्ये. आम्ही आता किल्ल्याच्या जवळ आलो थोडं, म्हणजे अंकाई या गावाजवळ आहे. आणि इथून तुम्हाला या फोर्टचा एक व्ह्यू दाखवतो. इतका भव्य किल्ला वाटतो ना हा. कॅमेरामध्ये जस्टिस होत नाही, पण ह्याची जी उंचाई आहे ती सुपर. आता आम्हाला तिथं वरती चढायचं आहे. कुठे दाखवतो तुम्हाला. चला आमच्या सांगते. आम्ही एक्साइटेड आहे ट्रेक करायला, पण भीती एकच एवढीच आहे की थोडा अंधार वगैरे होऊन जाईल, पण बघूया. चला आमच्या सांगते. तर आम्ही आता सध्या आहे अंकाईला, म्हणजे समजून घ्या किल्ल्याचा बेस आहे. गाव आहे चांगलं. आणि इथून आमचा ट्रेक सुरू करते आम्ही. सध्या 3:45 वाजलेत आणि तिथं चढायला 1.5 ते 2 तास लागेल असं आम्हाला सांगितलं गेलं. तर बघू किती वेळ लागतो ते. आणि सनसेटच्या अगोदर आम्हाला तिथं चढायचं आहे. थोड्याच वेळापूर्वी आम्हाला एक परदेशी सर म्हणून पत्रकार आहे, त्यांनी थोडी माहिती दिली इथली. कारण मूळ माहिती असणं गरजेचं आहे अशा ठिकाणी आल्यानंतर थोडं. मित्रांनो, हे अंकाई गावाचं बेस इथं. आणि इथून हा किल्ला असा काय दिसतो. रोहित, हितेश बघू शकता मित्रांनो तुम्ही. मागच्या साईडला भव्य किल्ला आहे. आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो. चला. हा अंकाई आहे आणि हा टंकाई आहे. सुरुवातीला आपल्याला चढताना टंकाईपासून सुरुवात करायची असती आणि मग अंकाईला जायचं असतं. मध्ये किल्ल्याच्या पायथ्याशी असं काही ठिकाण आहे आणि ह्या पायऱ्या. हा रस्ता आता जातो टंकाईकडे. ज्या गोष्टीची भीती होती ते दिसलं. माकडांची भीती नाहीये, पण माकडं काही हिसकू शकतात. प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काहीतरी दाखवतो, ते आम्हाला पुढे जाऊ देत नाही. आणि हे मॅटर सिरियस आहे बरं का, कारण ते दात दाखवू राहिले आम्हाला. नको नको नको, माकडं पुढे जाऊ देत नाही. आता आम्हाला प्रश्न की वरती जायचं कसं. एक तर वेळ कमी आणि निघालो तिथून. ते माकडं काय आम्हाला पुढे जाऊ देत नव्हते, पण निघालोय. थोड्या वेळानंतर पळाले ते. लेणे आहेत. हे पाण्याचं टाकं आणि ह्या लेणे आहेत. आम्ही याच्या जास्त डीपमध्ये जात नाही, म्हणजे डिटेल्समध्ये जात नाही, कारण आम्हाला ट्रेक चढायचं आहे वरती. त्याच्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे इथं आणि माकडं पण आहे. बऱ्यापैकी चढून गेलोय, पण समजेल किती बाकी आता. सुरू करतात ना तेव्हा पायथ्याशी काही माकडं तुम्हाला दिसतील वेलकम करायसाठी, तुमचं वेलकम करण्यासाठी. पण त्यांच्यापासून थोडं सावध राहायचं, कारण ते तुमचा मोबाईल फोन किंवा सामान हिसकू शकतात. रस्त्यात भेटले, त्यांनी नुकताच ट्रॅक केलाय. काय नाव दादा तुमचं? अक्षय सोमवंशी. कुठले तुम्ही? राऊड. बरं, चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. ऍक्च्युली मला कॅमेऱ्यामध्ये बोलताना बघून ते दादा बोलले की ब्लॉगर आहे का असं. म्हटलं हो. आणि त्यांनी चॅनलचं नाव विचारलं. 2 मिनिटं गप्पा मारल्या. इथली काही माहिती सांगितली की पुढचा रस्ता कसा काय आहे ते. चांगलं वाटलं भेटून त्यांना. ज्या लेण्या बघितल्या ना त्याच्यानंतर तुम्हाला रस्ता थोडा असा कच्चा दिसतो, म्हणजे कच्चा रस्ता लागतो. आणि वरतून पुन्हा पायऱ्या सुरू होतात असं त्यांनी सांगितलंय. बघू आता. पुन्हा पायऱ्या सुरू झाल्या आणि तो हितेश आणि रोहित. हितेश थकलाय.
ऍक्च्युली अशा ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला पाहिजे स्टॅमिना. चढती लागते ना. दमलोय थोडा नाही जास्तच दमलोय. माझ्यासोबत हितेश आणि रोहित पण थकलेत. कारण कसं आहे ना, ह्या गोष्टीची आपल्यासारख्या लोकांना म्हणजे आमच्यासारख्या लोकांना सवय नसते. ज्यांना जास्त स्टॅमिना आहे त्यांना हे काय वाटणार नाही. पण बघू. तरी अर्धा तास झाला आहे आम्हाला ट्रॅक करून आणि आता वरती कधी पोचतो तो एक प्रश्न आहे. बघू, मिळतो तुम्हाला पुढे. 5 मिनिटाचा रेस्ट घेतला आणि पुन्हा ट्रॅक सुरू केला. मित्रांनो 4:30 वाजलेत. 35 मिनिटाचा ट्रेक झालाय आणि आम्ही किल्ल्याच्या दरवाजाच्या पाशी पोचलोय. हे खाली अंकाई गाव दिसतंय आणि हा टंकाई किल्ला आणि आपण अंकाईच्या जवळ आहे. हा आणि हा रोहित. किल्ल्याचा सुरुवातीचा दरवाजा कदाचित शकतो. चढल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला पाहायला भेटतं आणि इथून आपण खालून कोण येतंय याची माहिती घेऊ शकतो. आहे टंकाई किल्ला आणि हा आहे अंकाई किल्ला. आम्हाला चक्क 35 मिनिटं लागून गेले कारण आम्ही थोडं हळू आलो, थकलो पण होतो. त्याच्यामुळे कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. मेहनत आहे बरं काही तुमच्यासाठी. हा अंकाई किल्ला आहे आणि आम्हाला इथं पोचायचं आहे. तिथे सध्या जायची काही इच्छा नाही आहे. बघू नेक्स्ट टाइम. टंकाईला जायचं असेल ना तर इथून रस्ता आहे आणि आम्ही जातोय अंकाईला. कुठे बद्दल एवढी माहिती नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही काय जास्ती बोलत नाही. कारण चुकीची माहिती देणं चूक आहे. इथून तुम्हाला टंकाई किल्ल्याचा दरवाजा लागतो. टंकाई किल्ला मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला म्हणजे इतिहासाच्या काळात अंकाई किल्ला जिंकणं खूप कठीण होतं. सुरुवातीला टंकाईवरतीच चढाई केली जात असे आणि नंतर मग अंकाईवरती चढाई केली जायची. पण नंतर येणाऱ्या काळाबरोबर अंकाई देखील जिंकला गेला. आहे अंकाई किल्ल्याचा दरवाजा. रोहित पहिले चढून बसलाय. आम्हाला अजून बराच ट्रेक करायचा आहे. जवळपास अर्धा तास लागेल इथून आणि आम्ही आता येऊन पोचलोय अंकाई किल्ल्याच्या दरवाजाकडे. अंकाई किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. दरवाजा तर नाही इथं. इथून सीन बघा तुम्ही. हे आता केलेलं आहे. हा नाही गाईज, हा किल्ला 1200च्या काळातला आहे. हे नवीन आहे, सिमेंट आहे. किल्ल्याला पोचतात ना म्हणजे प्रवेशद्वार जेव्हा तुम्ही क्रॉस करतात तेव्हा तुम्हाला अशा लेण्या पाहायला भेटतात. विहीर लेण्या बघा तुम्ही. आणि इथे देखील एक पाण्याचं टाक आहे. दुर्भाग्यवश पाण्याच्या टाकीमध्ये लोकांनी बाटल्या फेकलेल्या प्लॅस्टिकचं. जर कोणी हा प्रवेशद्वार क्रॉस जरी केला तरी देखील इथल्या लोकांना समजून जात असेल. प्रवेशद्वार क्रॉस केल्यानंतर तुम्हाला पश्चिमेकडे असं काहीतरी सीन दिसतं आणि मला वाटतं ते मनमाड शहर आहे. आणि हा टंकाई किल्ला. जातो, मिळतो तुम्हाला पुढे. किल्ल्यावरती प्रवेश करणं किती कठीण आहे माहिती का? कारण दुश्मन मध्ये घुसला जरी तरी तो सहजरित्या वरपर्यंत नाही पोहोचू शकत. का?
तुम्हाला पायऱ्या दाखवतो. ह्या पायऱ्या बघा तुम्ही, पायऱ्या सोप्या नाही आहे चढणं. अगदी बरोबर. अजून वर जायचं आम्हाला. पूर्वीचे लोक स्ट्रॉंग पण होते ना रोहित खूप. आताच्या जनरेशन मध्ये एवढा पॉवर कुठे. आमची चांगली जिरली आहे इथपर्यंत, पण तरी फक्त 10 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे. आणि तुम्ही पण चला आमच्या संगती. तुम्ही तर काय मोबाईलच्या स्क्रीनवरती बघून बघून एन्जॉय करतात. आमची लागली वाट. चला. सस्ती जिम. हा टंकाई किल्ला बघा, ते त्याचं प्रवेशद्वार दिसतंय तुम्हाला. हे त्याचं प्रवेशद्वार आहे. आणि हे अंकाई गाव. आम्ही खिंडीपासून, म्हणजे जिथून किल्ला सुरू होतो तिथून हा रस्ता घेऊन इथपर्यंत आलोय. चे टाकेत आणि हा टंकाईकडे जाण्याचा रस्ता. तो ट्रेक सोपा आहे. त्याची उंची मला वाटतं 2800 काहीतरी फूट असावी. आता थेटच पोहोचू. हे प्रवेशद्वार. आता आपण ऍक्च्युअल मध्ये अंकाई किल्ल्याचं प्रवेशद्वार क्रॉस केलंय. प्रॉपर अंकाई किल्ल्यावरती पोहोचलोय. खंत एकाच गोष्टीची ना की या किल्ल्याबद्दल जास्ती माहिती नाही आम्हाला, म्हणून काय बोलू नाही शकत. माहिती असती तर कॉन्फिडेंटली बोललो असतो. तुम्हाला समोर जो दिसतोय ना तो टंकाई किल्ला आहे. या किल्ल्याचा उपयोग दळणवळणासाठी केला जात असे. त्याच्या वर चढल्यानंतर तुम्हाला एक गौशाळा लागते. ती गौशाळा तुम्हाला दाखवतो. ही गौशाळा गाई वगैरे नाही रे असेल ना, गाई वगैरे नाहीये, पण गौशाळा आहेत. आणि याच ठिकाणी काही लेण्या आहेत, बघू शकता तुम्ही. हा आता गाय दिसली आम्हाला. आश्रम आहे त्या ठिकाणी गौशाळा आहे. म्हणजे आम्हाला भेटायला आली. आमच्याकडे काहीच नाही तुला द्यायला. नाही खायचं असतं दिलं असतं. मला माहित नव्हतं तू इथं. आम्हाला माहिती होतं का तू इथे आहेस. हा किल्ला इतका प्रचंड उंच आहे ना, म्हणून कदाचित त्या वेळेला या किल्ल्याचा वापर इथल्या दळणवळणाच्या निगराणीसाठी केला जात असे, कारण इथून सगळं दिसतं. बघा तुम्ही. आणि हा पूर्ण रेल्वे ट्रॅक आहे. हा पूर्ण रेल्वे ट्रॅक आहे. सुरुवातीलाच सांगितलं की हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही, फक्त एक नॅचरल व्हिडिओ मला बनवायचा होता ट्रेकिंगचा. एक गोष्ट सांगू तुम्हाला, इथं आल्यानंतर असं काही पाण्याचं टाक आहे आणि खोल असेल बरं. खोल आहे, सिरियसली खोल. म्हणून दोऱ्या लावलेल्या आहेत. हे पिण्याच्या पाण्याचा स्रोत असावा. हा, तुम्ही या किल्ल्यावर जेव्हा पण येणार ना, इथं तुम्हाला 2 तरी पाण्याचे टाके दिसतील, मोठे टाकेत. सध्या पाणी पिण्यायोग्य नाहीये, पण त्या टाइमात राहत असेल पिण्यायोग्य पाणी. हे पाण्याचं टाका बघा तुम्ही. एवढ्या वरती पण ते बिल्लू आहे, दिसते तुम्हाला. त्यानंतर आम्हाला पश्चिमेला एक जबरदस्त व्ह्यू दिसतोय. तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो बघा. त्या काळामध्ये या किल्ल्याचा उपयोग खालून जो दळणवळणासाठी व्यापारी मार्ग आहे ना, त्याच्यावरती निगराणी ठेवण्यासाठी केला जात असे.
आणि ते पॉसिबल पण इथून, कारण हे खूप उंचावरती आहे आणि इथून चारही दिशेला आपण बघू शकतो. चारही दिशा स्पष्ट दिसतात इथून. इतिहासाला डायरेक्ट हात लावत नाही, पण थोडीशी माहिती सांगतो जी आम्हाला भेटली खाली गावकऱ्यांकडून, की हा यादवांच्या काळातला किल्ला होता. 1200 मधला, इसवी सन 1200 मधला. त्याच्यानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. आपण थोडं दक्षिणेकडे जाऊन बघू तिथून कसा व्ह्यू दिसतो. चला. इथून व्ह्यू बघा. वाईड अँगल मध्ये थोडं जास्तच वाईड दिसतं ते, पण हा वरती मैदानी भाग आहे. तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. हा मागचा व्ह्यू बघा. या किल्ल्याची उंची 3150 फूट आहे आणि हा गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. म्हणजे अंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये येतं, येवला तालुक्यामध्ये. मित्रांनो, हा पूर्ण व्यापारी मार्ग आहे. हा पुणे हायवे आणि हा रेल्वे ट्रॅक आहे. सुरुवातीला जो व्ह्यू दाखवला ना आम्ही तुम्हाला, की आम्हाला हा डोंगर चढायचा आहे असं, तो व्ह्यू त्या रस्त्याने दाखवला होता. छोटा रस्ता अंकाईकडे येतो. इतकं उंच आहे. विचार करा काय असेल हे. त्या काळात लोक कशी राहत असतील नाही. ते नाही इमॅजिन करा, जरी पूर्ण त्या स्टेज मध्ये असेल, वरती छत आहे, पूर्ण अरेंजमेंट आहे, बसायचं असेल रे पूर्वीच्या काळात. तुला हे आताचं काम असावं, म्हणजे काही वर्षांपूर्वीचं. हे 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 तर पूर्वीचे आहेत रे. हे कालचे सांगते मी तुला. हा, कारण हा किल्ला खूप जुना आहे. म्हणजे हा किल्ला महाराजांच्या पूर्वीचा किल्ला आहे. किल्ल्याच्या भिंती थोड्या पडलेल्या अवस्थेत तुम्हाला पाहायला भेटतात इथं, पण किल्ल्याचं थोडं का असे ना काम सुरू आहे. बाहेर दगड्या वगैरे दिसलेत. दिसतात तुम्हाला, जसं की इथं पाणी असावं आणि ते पायऱ्या असाव्या. इमॅजिनेशन आहे फक्त, या गोष्टीवरती कन्फर्मेशन नाही, पण असं काहीतरी सीन आहे इथलं. इथून पुढे काय आहे ना दाखवण्यासाठी, पण कचरा खूप आहे. या साईडला किल्ल्याच्या भिंती पडलेल्या अवस्थेत आहे. पुढे काय नाहीये. पुढे फक्त खाई आहे, जी डायरेक्ट आपल्याला नरकात घेऊन जाऊ शकते. थोडं लेट येण्याचं कारण सांगू का तुम्हाला? इथला सनसेट. किल्ल्यावरून जो सनसेट आम्हाला पाहायचा होता ना, तो इथून दिसतोय आणि जबरदस्त दिसत आहे. तुम्ही सनसेट बघा थोडा. मित्रांनो, निसर्ग किती सुंदर असू शकतो त्याचं ते उदाहरण बघा तुम्ही. सनसेट होतोय. 15 मिनिटाचा एक पॉवर नॅप घेतलाय आणि इथून 6-6:30 पर्यंत खाली जाण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ॲक्च्युली 7 वाजेपर्यंत खाली पोहोचण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर मग परतीच्या प्रवासाला लागू. सगळे लोक गेलेत इथून, आम्हीच बाकी राहिलेत. आणि आम्हाला माकडांची भीती आहे. आम्हाला भीती आहे माकडांची. संध्याकाळचे 6:30 वाजतायत, म्हणजे सॉरी 6:15 वाजतायत आणि इथला व्ह्यू तुम्ही बघा. जबरदस्त. कॅमेऱ्यामध्ये थोडा लो लाईट जास्त असल्यामुळे लाईट चांगला दिसतोय, पण त्या साईडला म्हणजे हट्टीचा किल्ला आहे. त्याच्यानंतर पुढे पिंपळनेरकडे सालेर किल्ला लागतो. 1.5 ते 2 तासाचा आमचा ट्रेक संपलाय. ॲक्च्युली इथं यायला 1 तास लागतो.
तुमची जर चांगली हेल्थ आणि स्टॅमिना असेल तर तुम्ही 1 तासामध्ये आरामात येऊन जातात. पण आम्ही ब्रेक घेत आलो म्हणून आम्हाला 1.5 तास लागला. 1 तास 10 मिनटं. तर इथून निघतो कारण अंधार पडेल आणि आम्हाला पूर्ण अंधार पडण्याच्या अगोदर बऱ्यापैकी रस्ता कव्हर करायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आयुष्यात थोडं प्रोडक्टिव्ह काम करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि कमेंट करा गाईज. चला येतो.